तर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील 264 पर्यटकांची यादी केंद्राकडे पाठवल्याची माहिती मिळते। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांनी ही माहिती दिली आहे। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आता प्रयत्न होत आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी बातचीत सुद्धा केली। पाहूया। आपल्यासोबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे आहेत। आपण बातचीत करणार सर, पुण्याचे किती पर्यटक आहे आणि काय यादी आपल्याकडे उपलब्ध आहे? आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 264 लोकांचे नाव आलेले आहे, जे वेगवेगळे ठिकाणी काश्मीरमध्ये किंवा जम्मूमध्ये अडकलेले आहे। त्याच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन झालेलं आहे आणि त्याच्या परत इकडे आणण्याची नियोजन जे आम्ही सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटसोबत करत आहेत। मुरलीधर मोहोल सर याच्यासोबतही कोऑर्डिनेशन चालू आहे। अनफॉर्च्युनेटली आपल्या जिल्ह्याचे 2 लोकांची मृत्यू झालेली आहे। त्याची बॉडी आज संध्याकाळपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये येतील, तर त्याचंही कोऑर्डिनेशन चालू आहे। पॅरलली याचंही नियोजन करतो की जे लोक त्या ठिकाणी अडकलेले आहे ते आज उद्या किंवा मॅक्सिमम परवापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचले पाहिजे। काल संध्याकाळपासूनच बरेचसे कुटुंबाचे लोक नाव आमच्याकडे आले की ते लोक जे आहे त्याचे जे नातेवाईक आहे ते श्रीनगरला गेले होते किंवा काश्मीरमध्ये कुठेतरी गेले होते, तर त्याचे नाव आणि नंबर त्याने पाठवले। ते नाव आणि नंबर आम्ही काश्मीर ॲडमिनिस्ट्रेशनला पाठवले, जम्मू आणि काश्मीर ॲडमिनिस्ट्रेशनला, आणि त्यांना शोधायला सांगितलं आणि मग ते सर्व शोधूनच आमच्याकडे सर्व 264 लोकांचे नाव आत्तापर्यंत आलेले आहे। याच्यामध्ये अजून 70-80 नाव वाढण्याची शक्यता आहे। तेही आमच्या यादी जी आहे ते थोड्या वेळात फायनल होतील। कॅमेरामॅन आदेश कटके सर, सागर और साम टीव्ही पुणे।